हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीची कविता सैनिक. कवी आहेत यल्लप्पा सटवाजी कोकणे. मुलांनो, आपण नेहमी आपल्या सैनिकांबद्दल कृतज्ञ आणि आभारी असायला हवं, कारण त्यांच्यामुळेच आपण आरामात आणि सुरक्षित जगत आहोत. तर चला पाहूया. सैनिक. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत, झेलीत गोळ्या छातीवर आहात तुम्ही म्हणून, जगतो आम्ही आरामात, चिंता करता देशाची, न गुरफटता नात्यात. नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा, तुमच्यामुळेच आहे आज सुरक्षित भारत सारा. तर सांगा मुलांनो, कशी आहे कविता? छान आहे की नाही? पाहूया या कवितेतले शब्दार्थ. वर्ड मीनिंग्स. गुरफटणे म्हणजे अडकणे. टू गेट इन्व्हॉल्ड और टू स्टक. न जुमानणे म्हणजे पर्वा न करणे. मीन्स डोंट केअर. आता प्रश्नोत्तरे पाहूया. प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. स्वतःची चिंता न करता देशाचे रक्षण कोण करत आहे? तर सांगा मुलांनो, कोणाबद्दल आहे ही कविता? कोण देशाचे रक्षण करतं? उत्तर आहे, स्वतःची चिंता न करता देशाचे रक्षण सैनिक करत आहे. दुसरा प्रश्न, भारत देश सुरक्षित का आहे? मुलांनो, तुम्ही सांगा, का आहे भारत देश सुरक्षित? उत्तर आहे, सैनिकांच्या अहोरात्र संरक्षणामुळे भारत देश सुरक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. इथे ओळी पूर्ण करून दिलेल्या आहेत. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत, झेलीत गोळ्या छातीवर. आणि दुसरी ओळ आहे, नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा, तुमच्यामुळेच आहे आज सुरक्षित भारत सारा. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. सैनिक, जवान. पाऊस, वर्षा किंवा पर्जन्य. वारा म्हणजे पवन किंवा अनिल. आणि बंदूक म्हणजे पिस्तूल. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. पहिली ओळ, आहात तुम्ही म्हणून, जगतो आम्ही आरामात. आणि दुसरी ओळ आहे, तुमच्यामुळेच आहे आज सुरक्षित भारत सारा. पुढचा प्रश्न, एका शब्दात उत्तरे लिहा. 1. सीमेवर कोण उभे आहे? सांगा मुलांनो, सीमेवर कोण उभे आहे? उत्तर आहे, सैनिक. दुसरा प्रश्न, सैनिक कोणाला जुमानत नाहीत? सांगा मुलांनो, सैनिक कोणाला जुमानत नाही? उत्तर, ऊन वारा पाऊस. तिसरा प्रश्न, सैनिक छातीवर काय झेलतात? मुलांनो, सांगा, सैनिक छातीवर काय झेलतात? उत्तर आहे, गोळ्या. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे वचन बदला. 1. गोळी, गोळ्या. देश, देश. सीमा, सीमा. पिशवी, पिशव्या. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा. रामने त्याच्या मित्राला पुस्तक दिले. यात सर्वनाम आहे त्याच्या. दुसरं वाक्य, तो शाळेत जात आहे. सर्वनाम आहे तो. तिसरं वाक्य, त्याने हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सर्वनाम त्याने. चौथं वाक्य, ती माझी शाळा आहे. सर्वनाम ती.
पुढचा प्रश्न, खालील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा. काढतो. वाक्य, तो खूप सुंदर चित्रे काढतो. पाहतो. मी रोज लवकर उठून सूर्योदय पाहतो. चढला. वाक्य, जीवाची पर्वा न करता तो गड चढला. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे पाहिली आहे कविता सैनिक. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीing. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.